नमस्कार, मी रोहित साळुंखे. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राहुल गांधी यांचा आज सोमवारी बेळगावात युवा क्रांती मेळावा आयोजित करण्यात आला होता. सीपीएड मैदानावर आयोजित मेळाव्यात राहुल गांधी यांनी राज्यातील भाजप सरकारच्या कारभारावर कडाडून टीका केली. राज्यातील काँग्रेस सरकार सत्तेवर येईल त्यावेळी 5 वर्षात 10 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले जातील. बेरोजगारांना 2 वर्षांसाठी 1,500 ते 3,000 रुपयापर्यंत मासिक भत्ता देण्यात येईल. सरकारी कोट्यातील नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील असे अनेक आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला, केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी, ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूर आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर, एमएलसी चनराज हट्टीहोळी व इतर स्थानिक नेते सहभागी झाले होते. राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 11वा वार्षिक पदवीदान समारंभ सोमवारी सुवर्ण विधानसौधच्या सभागृहात पार पडला. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. एकदा घेतलेले ज्ञान जीवनात कायमस्वरूपी मनुष्याकडे असते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. कोणत्याही क्षेत्रात मिळवलेल्या कौशल्यानेच यश मिळविता येते. त्यामुळे नवनवीन कौशल्ये शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. व्यासपीठावर बेंगळूर येथील कर्नाटक राज्य उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक बी तिम्मेगौडा, कुलगुरू प्राध्यापक एम रामचंद्रेगौडा, खासदार मंगलंगडी आदी उपस्थित होते. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभापूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विद्यापीठाकडून योग्य सुविधा दिल्या जात नसून अभ्यासक्रम पूर्ण नसताना परीक्षा घेतल्या जात असल्याची तक्रार करत विद्यार्थ्यांनी सुवर्ण विधानसौधच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. यामुळे पोलिसांसोबतच आरसीयूच्या व्यवस्थापनाचाही गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले. आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यामध्ये गेल्या 20 वर्षांपासून आम्ही कंत्राटी पद्धतीने काम करत आहोत. आम्हाला नोकरीत कायमस्वरूपी सामावून घ्यावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी बेंगळूर येथील फ्रीडम पार्कवर 13 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. तेव्हा त्याची दखल घ्या, अन्यथा आम्ही हे आंदोलन पुढे सुरूच ठेवू असा इशारा जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. महाराष्ट्र सरकारने महिला प्रवाशांसाठी तिकीट दरात 50% सवलत दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे महिला प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे. मात्र सीमा भागातील महिला प्रवाशांना या सवलतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील महिलांसाठी देखील तिकीट दरात ही सूट लागू करावी अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. दररोज वाढणाऱ्या गॅस सिलेंडर आणि खाद्यपदार्थांच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून आता घरपट्टी वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश नगरविकास खात्याने महापालिका प्रशासनाला बजावला आहे. घरपट्टी वाढणार नसल्याची घोषणा बजेटवेळी महापौरांनी केली असली तरी सरकारच्या आदेशानुसार घरपट्टी वाढीची टांगती तलवार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डकडून थिम्मय्या रोडचे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा विविध शोभेची झाडे तसेच लॉन लावण्यात आले आहे. कॅम्प परिसरातील सर्वात सुंदर रस्ता म्हणून याकडे पाहिले जाते. मात्र अलीकडे येथील झाडांना पाणी घालण्यात आले नसल्याने पूर्णपणे सुकली आहेत. त्यामुळे येथील उद्यान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शहर स्मार्ट बनवण्यासाठी कोट्यावधी निधी खर्ची घालण्यात आला. मात्र शहरांतर्गत रस्त्यांची डागडुजी करण्याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे. न्यू गुडशेड रोड येथील खड्डा वाहनधारकांना धोकादायक बनला होता. सातत्याने सूचना करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने शास्त्री नगर परिसरातील कार्यकर्त्यांनी श्रमदानाने सदर खड्डे बुजविले. राईट टू एज्युकेशन अंतर्गत प्रवेश घेण्याकडे पालकांनी पाठ फिरविली आहे. सार्वजनिक शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया फोल ठरत आहे. बेळगाव शहरात केवळ एका इंग्रजी माध्यम शाळेचा समावेश आरटीई अंतर्गत होतो. नव्या नियमावलीमुळे आरटीईचा उपयोग होत नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे.
विश्व महिला दिनानिमित्त कन्नड साहित्य भवन येथे आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीमध्ये अखिल कर्नाटक गोंधळी समाज संघ बेळगाव तालुका व शहरच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महिला विभागातर्फे हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष कृष्णा माने व महिला विभागाच्या अध्यक्षा नीता भिसे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी शंकर जिरगे, सतीश भिसे, सुभाष गोंधळी, माधुरी रांगणेकर, अबुबाई चित्रकार, भाजप जिल्हा सेक्रेटरी उज्ज्वला बडवनाचे व इतर उपस्थित होत्या. सार्वजनिक शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार सोमवारपासून प्राथमिक शाळांच्या परीक्षांना प्रारंभ झाला. यामुळे सोमवारी शाळांमध्ये मुलांना सोडण्यासाठी पालकांची गर्दी झाली होती. 20 ते 27 मार्च दरम्यान या परीक्षा होणार असून त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. मंडोळी हंगरगा गावाला बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः विद्यार्थी वर्गाची हेळसांड होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, मात्र अनियमित बस सेवेचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. यासाठी मंडोळी हंगरगा मार्गावर जादा बस फेऱ्या सोडाव्यात अशी मागणी मंडोळी ग्रामपंचायत सदस्यांनी परिवहनकडे केली आहे. याबाबतचे निवेदन डेपो मॅनेजरकडे दिले आहे. खानापूर तालुक्यातील हेम्मडगा परिसरातील गावांना रात्री 6 नंतर ये-जा करणे अवघड झाले आहे. कारण वन विभागाने हेम्मडगा रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे या परिसरातील गावांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाहुणे मंडळी तसेच गावकरी रात्री उशिरा आल्यास त्यांची अडवणूक केली जात आहे. तेव्हा वन विभागाला या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुभा द्यावी अशी मागणी शिरोली ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. खानापूर तालुक्यातील पारेशवाड येथे काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती खानापूर पोलिसांना मिळाली. खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रामचंद्र नाईक यांनी तातडीने आपल्या फौज फाट्यासह पारेशवाड येथील नदीकाठावर पैसे लावून जुगार खेळत असलेल्या ठिकाणी धाड टाकून 8 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 19,500 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. लंपी रोगाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले होते. अलीकडे लंपीचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आल्याने जनावरांचा बाजार सुरू करण्यात शासनाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे रविवारी खानापूरच्या जनावरांच्या बाजाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी खानापूर तालुक्यातील जनावरांच्या व्यापाऱ्यांनी गोवा क्रॉस जवळील जनावरांच्या बाजारात नारळ फोडून बाजाराची सुरुवात करण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.